पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व रेशनधारकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, रेशनधारकांना या रेशन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून आपण विविध योजनांचा लाभ सध्याच्या स्थितीला घेत आहोत आणि या योजनांचा लाभ जर तुम्हाला सुरळीतपणे सुरू ठेवायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्डवरील ही महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। अन्यथा रेशन कार्डच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल आणि जर तुम्ही रेशन कार्डवरती महत्त्वाची 3 कामे केली नाही तर तुमचा या ठिकाणी रेशन धान्य बंद होणार आहे, तुमचं नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेशन कार्डच्या आधारावरती घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा रेशन कार्डवरील महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। परंतु राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून जे 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर हे 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत त्याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु जर तुमच्याकडे पांढरे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। फक्त पांढऱ्या रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे फक्त तुम्ही महाराष्ट्र राज्याचे भारत देशाचे रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून तुम्हाला ते पांढरे रेशन कार्ड दिले जातं। परंतु राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशनधारकांना सरकार विविध वस्तू मोफत देत असतात। सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळत असतात, परंतु आता रेशनधारकांना फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नाहीत, यासोबत अजून काही गोष्टी मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबत रेशन कार्डवरील 5 आनंदाचे निर्णय सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशनधारक तुम्ही असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती बातम्या पाहिलेल्या असतील की रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार, रेशन कार्डवरती पैसे मिळणार, रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत मोफत किराणा देणार, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अशा बातम्या भरपूर व्हायरल झालेल्या आहेत। आता या बातम्यांमध्ये काय तथ्य आहे ते आपण पाहणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 5 आनंदाचे निर्णय पाहून घेऊयात। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला खरंच रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत का, आता हे मिळणार आहेत तर हे पैसे किती मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, या पैशांसाठी काय करायचं आहे ते माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामधील रेशनधारकांना गहू तांदळासोबत विशिष्ट प्राधान्यामध्ये किराणा दिला जाणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत रेशनधारकांना या 2026 सालामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा दिला जात असतो। त्याच पद्धतीने आता या 2026 सालामध्ये रेशनधारकांना सणाला आनंदाचा शिधा मिळणार आहे का, जर मिळणार आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असू शकतो याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये जेवढ्या पण योजना असतील, जेवढी पण काही तुमची महत्त्वाची कामे असतील तर ते सर्व कामे सर्व योजना या रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला मिळत असतात। त्यामुळे आपलं रेशन कार्ड हे एक मौल्यवान धातूप्रमाणे आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या रेशन कार्डची काळजी घेणं गरजेचं आहे। सरकार जे नवनवीन नियम लावत असतं या नियमांचं पालन सर्व रेशनधारकांना करणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही नियमांचं पालन नाही केलं तर तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे, तुम्ही घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ बंद होऊ शकतो। सरकारने स्पष्टपणे तसे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। बघा मित्रांनो, रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना दिलासा देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठमोठे प्रयत्न भरपूर वर्षांपासून करत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या 2026 सालामध्ये मोठमोठे बदल आता या रेशन कार्डच्या संबंधित झालेले आहेत। या रेशन कार्डवरती काही आनंदाचे निर्णय लागू झालेले आहेत। रेशन कार्डच्या धान्य वाटपामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासोबत सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येत आहेत तर त्या 5 आनंदी निर्णयांची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना
धारकांना जर तुम्हाला घर नसेल तर तुमच्यासाठी रेशन कार्ड हे एक वरदान ठरत असतं, कारण याच रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळत असतो। तुम्हाला जर घरासाठी जागा नसेल तर त्या जागासाठी सुद्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेच्या माध्यमातून जागेसाठी सुद्धा पैसे दिले जातात आणि घरासाठी सुद्धा पैसे दिले जात असतात। म्हणजेच ज्यांना घर नाही त्यांच्यासाठी हे रेशन कार्ड एक वरदान आहे। त्यामुळे पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आणि केसरी रेशन कार्ड धारकांना तुमच्यासाठी मोठमोठे लाभ या ठिकाणी सुरू होत आहेत, परंतु ही माहिती तुमच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे तुम्हाला याचा लाभ घेता येत नाही। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा विविध योजनांचा लाभ, विविध वस्तूंचा लाभ, रेशन कार्डवरील विविध ज्या सुविधा आहेत त्या सर्वांचा लाभ घेता येईल। त्यामुळे तुम्ही जर पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ फक्त पुढचे 2 मिनिटं आवर्जून पाहायचे आहे। आता बघा रेशनधारकांना आपण सर्वात अगोदर महत्त्वाची कामे बघून घ्या, जेणेकरून तुम्ही जर कामे केले तर तुम्हाला लाभ घेता येईल। बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशनधारकांना स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ दिले जायचे। आता काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये, काही गावांमध्ये स्वस्त धान्य रेशन दुकानदार या ठिकाणी धान्य कमी देत असल्याची माहिती सरकारच्या लक्षात आलेली होते। काही दुकानांमध्ये खराब धान्य वाटप केलं जात आहे आणि जे सरकार चांगलं रेशनधारकांना धान्य देत असता तर ते धान्य स्वस्त दुकानदार या ठिकाणी जप्त करत असल्याची माहिती सुद्धा सरकारला मिळत आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला खरोखर किती धान्य मिळालं पाहिजे, तुम्ही त्या स्वस्त धान्य रेशन दुकानाला म्हटलं पाहिजे की आम्हाला सरकार एवढं धान्य देतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला तेवढं धान्य दिलंच पाहिजे, कारण सरकारने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत। तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभाग असतो, तर त्या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत। जर तुमच्याकडे खरोखर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही त्या रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या स्वस्त धान्य रेशन दुकानाकडून या ठिकाणी जेवढं सरकार धान्य देत आहे तेवढं धान्य तुम्ही घेतलंच पाहिजे। परंतु रेशनधारकांना जर तुम्ही चुकत असाल, याच्यामध्ये जर तुम्ही रेशन दुकानामधून धान्य घेत असाल आणि आपल्या गावामधील किराणा दुकानामध्ये जाऊन ते धान्य विकत असाल किंवा रेशनचे धान्य आपल्या घरामधील कोंबड्यांना या ठिकाणी त्यांना जर चारा म्हणून टाकत असाल तर या ठिकाणी तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ते धान्य गहू आणि तांदूळ हे तुम्हाला खाण्यासाठी दिलेले आहेत। जसं की हे नागरिक जे दुकानामध्ये विकत आहेत, कोंबड्यांना टाकत आहेत, तर यांच्यावरती कडक कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत। हे धान्य तुमच्या खाण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे। तर एकंदरीत आपण पाहून घेऊयात की रेशन कार्डवरती 5 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत। त्या 5 आनंदाच्या निर्णयांची माहिती सांगत आहे। त्याच्या अगोदर रेशनधारकांना सरकारने स्पष्टपणे या 2026 सालामध्ये रेशनधारकांना पात्रता सांगितलेली आहे। जर तुम्ही या 2026 सालामधील पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। तुमचे रेशन धान्य सुरळीतपणे सुरू राहणार आहे। विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत, त्याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगतो। तर बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यातील भरपूर असे नागरिक, भरपूर असे रेशनधारक सध्याच्या स्थितीला श्रीमंत झालेले आहेत। त्यांच्याकडे मोठमोठे बंगले झालेले आहेत, मोठमोठ्या 4 चाकी गाड्या झालेल्या आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीन खरेदी केलेली आहे। काही जणांचे या ठिकाणी सरकारी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत, तर त्यांना आता हे रेशन कार्ड सरेंडर करण्याचे आदेश दिलेले आहेत। जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी सेवेमध्ये कामाला लागलेला असेल किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न वाढलेले असेल किंवा तुम्ही या ठिकाणी जमिनीची अट ओलांडलेली असेल, तुम्ही सध्याच्या स्थितीला प्रगतशील बागायतदार झालेला असेल तर या ठिकाणी आपलं रेशन कार्ड सरेंडर करायचं आहे। अन्यथा जर तुम्ही अपात्र असाल आणि तरी पण धान्य घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमची माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली तर या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड तर बंद होणार आहे, तुमचं रेशन कार्ड मधून नाव तर कमी होणार आहे। त्यासोबत तुम्ही घेतलेले जेवढे पण धान्य आहे तर ते धान्य तिप्पट व्याजदराने तुमच्याकडून परत घेतले जाणार आहे आणि तुमच्यावरती शासनाची फसवणूक केल्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी कडक कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पात्रता सांगणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तरच लाभ घ्या, अन्यथा गरिबांच्या पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न करू नका, असं सरकारने स्पष्टपणे या श्रीमंत रेशनधारकांना सांगितले आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून या 2026 सालामध्ये रेशन कार्डवरती जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येत आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय लगेच
बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांना जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत आहे, शेतकरी बांधवांना PM किसानचा हप्ता मिळत आहे, अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे मिळत आहेत आणि आता लवकरच जी कर्जमाफी करण्यात येणार आहे तर ती कर्जमाफी असेल, नमोचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, PM किसानचा हप्ता, अतिवृष्टीचे पैसे, तर या सर्व योजनांचा लाभ हा तुम्हाला तुमच्या पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डाच्या आधारावरती मिळत आहे। त्यामुळे तुमचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्डाची काळजी घेतली नाही तर या ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील आणि तरी पण तुमचं कोणतंही काम होणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना रेशन कार्डवरती लागू झालेल्या 3 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करा, अन्यथा घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ बंद होईल। रेशन कार्ड जिकडे जिकडे दिलेलं आहे तिकडे सगळीकडे प्रॉब्लेम येणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळाला पाहिजे, आपल्याला दुसरी कोणतीही अडचण आली नाही पाहिजे, तर तुम्ही रेशन कार्डवरील 3 कामे करायची आहेत आणि 3 नियमांचे पालन सुद्धा करायचे आहेत। रेशन कार्डवरती 3 कामे कोणकोणती करायची आहेत, रेशन कार्डवरती जे 3 नियम आहेत तर ते 3 नियम कोणकोणते आहेत, या नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या, कारण सरकार काय म्हणतं की ज्यावेळेस आम्ही रेशन कार्डवरती काही महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय लागू करत असतो तर त्यावेळेस आम्ही पात्रता सांगत असतो। जे रेशनधारक पात्रतांमध्ये बसतात त्यांनाच मोठमोठ्या आणि आनंदी निर्णयांचा लाभ सरकार देत असतं। परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। जरी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी पण हा लाभ मिळणार नाही, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामधून भरपूर नागरिक आलेले आहेत। त्याच्यामध्ये UP राज्य, MP राज्य, झारखंड असेल, त्यासोबत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमधून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपजीविकेसाठी भरपूर नागरिक आलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे। त्यांनी सध्याच्या स्थितीला या छोट्या मोठ्या व्यवसायामधून या ठिकाणी शहरांच्या ठिकाणी मोठमोठे बंगलो बांधलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सध्याच्या स्थितीला थोडेफार पैसे देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड काढून घेतलेले आहे। चुकीची कागदपत्रे देऊन, थोडेफार पैसे देऊन अशा पद्धतीने हे रेशन कार्ड काढून घेतलेले आहे। तर अशा रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जे रेशनधारक जुने असतील, म्हणजे जे रेशनधारक खरोखर पात्र असतील त्यांना रेशन कार्ड पात्र म्हणून ग्राह्य धरलं जात असेल त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा, रेशनधारकांना राज्यामधील वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि राज्यातील रेशनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना काही अर्जंटमध्ये सूचना दिलेल्या आहेत। जर तुम्ही या सूचनांचं पालन केलं तर तुमच्या रेशन कार्डला काहीच होणार नाही, तुमचं रेशन कार्ड सुरळीतपणे चालू राहणार आहे। तुम्हाला वर्षानुवर्ष या रेशन कार्डवरती विविध वस्तूंचा लाभ मिळत सुद्धा राहणार आहे। बघा रेशनधारकांना, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे आपल्या राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मागच्या काही वर्षांपासून विविध योजना सुरू करत आहे। मागच्या काही वर्षांपासून मोठमोठे लाभ सुरू करत आहे। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता हे आनंदाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। ते आनंदाचे निर्णय सविस्तर पद्धतीने आपण सांगत आहोत, परंतु सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या। तर बघा, रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिली पात्रता तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला ओरिजिनल पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। तर ही झाली पहिली पात्रता। दुसरी पात्रता बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या उत्पन्नाच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। तर शासनाने किती उत्पन्न कोणत्या रेशन कार्डसाठी ठरवलेलं आहे ती उत्पन्नाची अट सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर तिसरी पात्रता बघा, घरामधील एखादा सदस्य सरकारी सेवेमध्ये कामाला लागलेला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर चौथा आनंदाचा निर्णय, या ठिकाणी चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तर ही चौथी पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। तुम्हाला जर सरकारने सांगितलं की तुम्ही रहिवासी दाखला घेऊन या तर तुम्ही तुमच्या गावामधील पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक या तिघांपैकी कोणाच्या तरी नावाने एक रहिवासी दाखला आणू शकता, अशी पात्रता सांगण्यात आलेली आहे। तर या झाल्या महत्त्वाच्या पात्रता। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला रेशन कार्डवरती 5 मोठ्या आनंदाच्या निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा, रेशनधारकांना यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण या ठिकाणी आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण त्या 5 मोठ्या आनंदी निर्णयांकडे वळणार आहोत। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते आणि काही रेशनधारकांनी अशा सुद्धा या ठिकाणी बातम्या दिलेल्या आहेत। काही रेशनधारकांनी सरकारकडे मागणी केलेली होती की आम्हाला रेशन कार्ड
कार्डवरती जो गहू आणि तांदूळ मिळत होता तर तो गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा नसल्याचे या ठिकाणी रेशनधारकांनी सांगितले आहे। तर या गोष्टींचा विचार करून सरकारने यावरती निर्णय घेतल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे। सध्याच्या स्थितीला तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा फिरत आहे। एकंदरीत राज्यातील सर्व रेशनधारकांना या 2026 सालामध्ये रेशन कार्डवरील गहू आणि रेशन कार्डवरील तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळेल अशी माहिती मिळत आहे। बघा या ठिकाणी रेशनधारकांनो तुमच्यासाठी पहिला आनंदाचा निर्णय तो निर्णय म्हणजे तुम्हाला जे जुने गहू आणि तांदूळ मिळत होते त्याच्यामध्ये मस्किडी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये कीड असेल, रेशनच्या तांदळाचा भात शिजत नसेल, गव्हाच्या चपात्या चांगल्या येत नसतील, चपात्या तुटत असतील तर अशा गोष्टी अगोदर घडत असतील तर या 2026 मध्ये घडणार नाहीत अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तर एकंदरीत पहिला आनंदाचा निर्णय पाहिला, आता आपण दुसरा आनंदाचा निर्णय बघून घेऊया। तर बघा रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला अजून सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी लखपती दीदी आम्ही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर तिसरा आनंदाचा निर्णय, बघा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शिलाई मशीन, पेटाची गिरणी अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळू शकतो अशी माहिती मिळत आहे। या योजनांचे अर्ज सध्याच्या स्थितीला सुरू नाहीत, परंतु ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। त्यानंतर चौथा आनंदाचा निर्णय, तुमच्या घरामध्ये कोण ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना 7,000 रुपयांची पेन्शन मिळू शकते। सध्याच्या स्थितीला अधिवेशनामध्ये अशा पद्धतीच्या मागण्या पुरवण्यात केलेल्या आहेत। त्यानंतर पाचवा आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना तुम्हाला दिलासा देण्यासाठी या ठिकाणी या 2026 सालामध्ये आनंदाचा शिधा मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे। परंतु हे 5 आनंदाचे निर्णय याचा लाभ मिळो अगर ना मिळो, तुमचं रेशन कार्ड सुरू राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करा। रेशन कार्डवरील सर्व नागरिकांचे तुमच्या कुटुंबधारकांची नावे ऑनलाईन पद्धतीने करायची आहेत आणि रेशन कार्डची KYC करा।